मी प्रज्ञा करजवकर, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आणि आता बातमी आहे, सकल मराठा समाजाकडून मनमाड बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर मराठा आरक्षण अधिसूचना मसुद्याचं कायद्यात रूपांतर करण्याची आता आंदोलकांकडून मागणी जोर धरू लागली आहे। तर दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांचाही बंदला पाठिंबा। तर सकल मराठा समाजाकडून मनमाड बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर मराठा आरक्षण अधिसूचना मसुद्याचं कायद्यात रूपांतर करण्याची आंदोलकांकडून मागणी होतीये। या मागणीला जोर धरू लागलेली आहे। तर या पार्श्वभूमीवर दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दिल्याचं पाहावयास मिळत आहे। तर मनमाड सध्या कडकडीत बंद आहे, कारण सकल मराठा समाजाकडून मनमाड बंदची हाक देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षण अधिसूचना मसुद्याचं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी करण्यात येते। एकीकडे मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत। उपचारांनाही ते साथ देत नाहीत। उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे अधिकाधिक त्यांची तब्येत खालावलेली पाहायला मिळते। तर आता मनमाड बंदची ही हाक देण्यात आलेली आहे। दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवल्याचं पाहावयास मिळत आहे। तर आपण पाहतोय आता सध्या मनमाडची दृश्य। मनमाडमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। सकल मराठा समाजाकडून ही हाक देण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता मनमाडमध्ये दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत। व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवलेला आहे। मराठा आरक्षण अधिसूचना मसुद्याचं कायद्यात लवकरात लवकर रूपांतर करण्याची मागणी आंदोलकांकडून होतीये। तर दुसरीकडे मनोज जरांगेही पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस। मनोज जरांगे यांची तब्येतही खालावताना पाहायला मिळते। मनोज जरांगे हे आपल्या उपचारासही नकार देताना पाहावयास मिळत आहेत। तर याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी, त्याचबरोबर या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी आंदोलकांनी ही मागणी केलेली आहे। बंद ठेवलेला आहे मनमाड।